हर्षूची मम्मी या चॅनलवर स्वागत आहे तुमचं. तर आज मी चालले माझ्या माहेरी आणि आमच्या छोटे सासऱ्यांचे तब्येत बरी नाही, त्यांना पण पाहायचं आहे. कामात काम दोन काम करणार आहे. हर्षू आणि दीदी घरी आहे. दादूची दीदी कशी चालली आणि हर्षूच्या पप्पाची पण तयारी झालेली आहे. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला मग आता आम्ही चाललेलो आहे आणि तिथे गेलेला थोडासा शूट करेन. दीदी घरी दिघारांनी कालचं काम आवरायचं स्वयंपाक करताना जास्त वेळ. चला मग आता दादू पण आवरलेलं आहे. तर दीदी मी चप्पल काढून देते. आवर पटकन. आशीर्वाद बापरे लय भारी. चला आता थोडंसं लसण आणि तुझी डाळ घेऊन चालू नाही काढा. पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर स्वागत आहे तुमचं. तर अर्धा तास झालाय आणि येऊन पोचलेलो आहे माझ्या माहेरी आणि ना शूट करायला वेळच भेटला नाही. तरी ते मग मी आता स्वयंपाक करते आणि दादा इथे डोळ्यात औषध टाकलेले आहे, ऑपरेशन झाले म्हणून. तर आता मग मी स्वयंपाक करते. मी लसण अद्रकची पेस्ट करते इथं. तर आता पटपट लवकर स्वयंपाक करतच होता पण लाईट गेली कारण की मिक्सरमधून आम्हाला मसाले काढायचे होते. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हाय नमस्कार सर्वांना, हर्षूची मम्मी या चॅनलवर स्वागत आहे तुमचं. तर आता लग्नही झाले, नातेवाईकाचे ते लग्न होतं, हळद झाली, साखरपुडा झाला, सगळे कार्यक्रम झाले, अंधेराची घराची वास्तुशांती झाली, सगळं झालं. आता आई होणारी पदार्थ बनत आहे. तरी बघा मस्त. मी पुन्हा आता उडदाचे पापड बनवते कारण की ना आता जास्त करून हर्षूला लय आवडते आहे की नाही. उडदाचे पापड हर्षूला इतके आवडतात ना, तर त्याच्यामुळे जास्तीत जास्त आम्ही उडदाचे पापड जास्त करून घेणार आहे. त्यांचं चालू आहे की पोलपटा एवढं करूया, एवढं पोलपट गच्च भरून कर कारण की त्यांना आवडतात मोठाले पापड, छान असते म्हणून. जसं रेडीमेड दुकानातून आणतो ना आपण तसं त्या पद्धतीने बाहेर विकत आणतो तसं आज बनत आहे मी पापड. मोठाच मोठा बघा, फोटो काढी मी. पोलपाट भरेपर्यंत असं छान मस्त पापड लाटून घ्यायचं आहे. अजून आता पापड लाटून झालेले मस्त लाटून घेतलेले मोठा मोठा आले. तर बघा मस्त असे पापड एकच नंबर आणि मोठाले झालेले. नमस्कार सर्वांना, हर्षूची मम्मी या चॅनलवर स्वागत आहे तुमचं. तर मस्त सकाळी सकाळी ना, सकाळी नाही तरी 11 वाजलेले आहे कारण की हर्षूला दुपारची ड्युटी असल्यामुळे ना थोडा लेटच स्वयंपाक केलेला आहे. तर मस्त आता इथे चपाती झालेली आहे आणि कढी भजी केली मस्त. आता कढी केलेली आहे मस्त, आता छान झालेली कढी. खूप दिवसाच्या नंतर कढी केलेली आहे कारण की ना आमच्याकडे गावाकडे दही जास्त भेटत नाही आणि त्यानंतर एकदम मस्त आता कांदा भजी बघा मस्त कांदा चिरलेला आहे आणि छान अशी भजी करायची मस्त. आणि पापड तळू तर मी पहिलं आता पापड तळून घेते. पापड लय आवडतात, इतके आवडतात ना. मस्त छान असे तळून घेते. मस्त पापड मस्त आता भजी तळून घेते. तर बघा मस्त असं पीठ झालेलं आहे. आता कांदा भजी एकदम मस्त असे खेकडा भजी कसे म्हणतात सेम त्याच पद्धतीने आता मी खेकडा भजी करणार आहे. खेकडा भजी कशी असते सेम तसेच करते कारण की ना एकदम कांदा भजी एकदम छान कुरकुरीत खायला पण खूप छान लागते आणि सोबतच कढी. कांदा भजी झाले, सोबतच मिरची तळलेले आहे बघा मस्त अशी. आणि आश्रयानं सुरुवात केली खायला. कसं झालं एक नंबर.
चला आता मस्त दा पापड त्यानंतर कढी छान अशी कढी केलेली आहे बघा. धुवून काढलं पाणी पाणी टाकलं. सोबतच डवळा भात. एका साईडचा भात कधीच येत नाही याच्यावर. तसं जिरे तुझ्या पप्पाला घ्या पोळ्या घ्या तुम्हाला. मस्त अशी कांदा भाजी कणी हो कढी भजी आणि पोळ्या चपाती म्हणजे मस्त चपाती आणि कढी भात. कशी घालू खाऊन सांगा. तर चला आता मी पण घेते मस्त कढी भात आणि भजी खायला. आता जेवण करून घेतो. हे आपलं पाणी मी आता जेवण करायला बसलेली तरी या तुम्ही पण आमच्यासोबत जेवण करायला. एवढं भारी जेवण आहे ना आजचं एकच नंबर. एक नंबर घरी